हे आपलं बेबी निकरचं ड्राफ्टिंग आपलं कटिंग केलेलं आहे। बेबी निकरचं कटिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 4 गाडीमध्ये आहे आणि बेबी गारमेंट असल्यामुळे याला पण इथे जॉईंट नाही आहे। सेंटरला इथे फोल्ड घेतलं, इथे फोल्ड घेतलं, ठीक आहे। हे काय लूज फिटिंग आहे। आपण वरती इलास्टिकला इथे आपला नेफा ठेवलेला आहे। नेफेचं आपण हे कटिंग केलेलं आहे, काय केलेलं आहे, मिरर इमेजमध्ये कट केलेलं आहे नेहमी हा शेप। हां, वरती फेसिंग आहे, म्हणजे याला आपण फेसिंग नाही सॉरी केसिंग आहे, याच्यात इलास्टिक टाकणार, साईड जोडायचं आहे। हा तुमचा पायाचा शेप आहे। तर याला शिवताना हा जो आहे क्रॉच म्हणजे आपण म्हणतो पायचा जो शेप आहे याला तुम्ही पायपिंग करू शकतो, लेस लावायची तर लेस लावू शकतो, किंवा नॅरो हेमनी पण बाइंडिंग करू शकतो, पायपिंग करू शकतो, किंवा नॅरो हेम। तर त्याला आपण नॅरो हेमनी फिनिश करणार आहोत। तर एकदम छोटं 1/2 सेंटीमीटर प्लस 1/2 सेंटीमीटर असं फोल्ड करून तुम्हाला काय करायचं आहे, किनारी शिलाई मारायची। तर टाके आपण अगोदर चेक करणार आहे। सुरुवातीला आणि शेवटी आपण शिलाई काय करतो, लॉक करतो रिवर्स टॅकने। आता हे बसवताना तुम्हाला नॅरो हेम, डबल नॅरो हेम, तर खालची किनार वरची किनार ओढायची नाही आणि किनारी तुमची शिलाई यायला पाहिजे। कुठे कुठे येणार आहे किनारीची शिलाई, जिथे फोल्ड झालाय तिथे, मध्ये नाही मारायची किंवा इथे नाही मारायची। मशीन दोघी गेल्या का? नेहमी कपड्याला छोटीशी चिमणी ठेवायची, धागा प्रत्येक वेळेला तुटतो त्याच्यामध्ये, कळतं? पूर्ण किनारीला आपण मध्ये इथे तुटलं होतं, सर्व धागे कटिंग वगैरे तिथल्या तिथे करायचे सुरुवातीलाच। स्टेप बाय स्टेप आपलं फिनिशिंग बरोबर आहे की नाही, नेहमी शिवल्यानंतर शिलाई व्यवस्थित आहे की नाही खालची वरची चेक करून घ्यायची, कळलं? आता सेम दुसरी बाजू पण करून घेणार। त्यानंतर साईड जोडायची ना, ही कोणती सीम आहे तुमची, साईड सीम आहे। किती सेंटीमीटर ठेवलेलं आपण सीम, 1 सेंटीमीटर। सुरुवातीला नेहमी लॉक करायचं आहे। कळलं कसं शिवलंय? पॉईंट घ्यायचं नाही, कवरमध्ये शिलाई यायला पाहिजे। आता आपण मी एक साईड दाखवते पण दुसरी साईड तुम्हाला शिवता यायला पाहिजे म्हणून, ठीक आहे? कसं तयार होणार आहे, असं तुम्ही शिवल्यानंतर सेम ही बाजू पण तशीच करणार, साईड जोडणार। त्याच्यानंतर आपण काय करणार, फेसिंग जे आपण केसिंग करणार आहोत हे जोडलेलं असेल, त्याला पहिल्यांदा 1 सेंटीमीटर
फोल्ड करायचं आणि त्यानंतर आपण इलास्टिकसाठी जेवढं ठेवलेलं आहे तेवढं आपल्याला एक फोल्डिंग करायचं. तर शिलाई तुम्ही केसिंगची शिलाई करताना काय करणार, जॉईंटच्या इथे येणार आणि इथून सुरुवात केली साईडला शिलाई मारायला तर पूर्ण गोल शिवून येणार, तेव्हा मध्ये गॅप ठेवायचं आपल्याला, आतमध्ये इलास्टिक पास करायचं. ठीक आहे, पूर्ण बंद करणार नाही केसिंग आपण शिवताना. हे केसिंग करणार आहोत. 1/2 इंचची आपली इलास्टिक आहे, इलास्टिकच्या प्रमाणे तुमचं केसिंग तयार होणार. ठीक, आपण साईडने स्टार्ट करणार आहे. फोल्ड करायचं त्याला व्यवस्थित, जॉईंटच्या इथे जॉईंट तुमचं यायला पाहिजे आणि थोडंसं स्टिचेस, कोणताही स्टिचिंग करण्यापूर्वी तुमचे टाके वगैरे आपण ॲडजस्ट केलेले आहेत. आता हे जे आहे आपण ते शिलाई तुमची येणार, कुठे येणार आहे, एकदम एजला तुमची शिलाई यायला पाहिजे, मध्ये मध्ये इकडे तिकडे नाही. आणि सुरुवातीला आपण काय करतो, लॉकिंग तुमचं असायला पाहिजे. रिव्हर्स पॅकिंग करणं गरजेचं आहे, शिलाई लॉक होणं महत्त्वाचं आहे. येते शिलाई मशीन चालताना नेहमी एक लयबद्ध पद्धतीने तुम्ही प्रेस जे करणार आहात, मशीन प्रेस करताना प्रॉपरली तुमचं प्रेस आहे. जॉईंटच्या इथे जॉईंटच यायला पाहिजे. हां, मध्ये तुमचं जर समजा आलं आहे थोडंसं तुमचं कापड तुम्हाला वाटलं की जास्त होते, तुम्ही खालचं कापड स्ट्रेच करायचं. कळतं आहे, कोणतं वरची किनार नाही ओढायचं, खालची कापड ओढलं तर काय तुमचं बरोबर तिथे कपडा बसतो, म्हणजे कोणते रिंकल्स येणार नाहीत, स्लिट्स येणार नाही. जॉईंटच्या इथे जॉईंट बरोबर तुमचा येणार. केसिंगची रुंदी एकसारखी नाही एकसारखी आहे. हेअर पिन आहे, सेफ्टी पिन आहे. मध्ये मी थोडं अंतर इलास्टिक पास करण्यासाठी आपण ठेवलेलं आहे मध्ये, तिथल्या तिथे तुमचं थ्रेड कटिंग व्हायला पाहिजे. आणि आता ही जी तुमची वेस्ट लाईन आपली तयार झाली आहे बेबी निकरची,